प्रेक्षक हो, जनप्रवास पुणे लाईव्हमध्ये आपलं स्वागत. प्रेक्षक हो, अत्यंत सामान्य कुटुंबातून येणाऱ्या काही व्यक्ती सामाजिक कार्यामध्ये स्वतःला झोकून देतात आणि समाजाची ज्यांना जाणीव असते त्याच मनापासून सामाजिक कार्य करत असतात. सामाजिक कार्य करत करत राजकीय पक्षाचं काम देखील ते समाजासाठी करत असतात. असेच एक धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते विजय इंगळे समस्त गावकरी संघ उत्तमनगर पुणे आणि प्रहार जनशक्ती पक्ष पुणे जिल्ह्याचे ते कार्याध्यक्ष आहेत. त्यांच्याशीच आज आपण सामाजिक कार्याविषयी, राजकीय कार्याविषयी आणि त्यांच्या व्यक्तिगत जीवनाविषयी जाणून घेणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. विजय इंगळे सर, नमस्कार. नमस्कार. मला सुरुवातीला सांगा की आपण पुण्यामध्ये सामाजिक कार्य करण्यापूर्वी काय करत होतात? सर, मी पूर्वी रिक्षा चालवायचो. रिक्षा चालवत असताना मला असं काही प्रवाशांचं असं समजायचं की बाबा त्यांच्याकडे पुरेसे पैसे नाही आहेत, पण ते तरीसुद्धा वेळेअभावी की रिक्षाचा प्रवास करायचे. त्याच्यातून मला असं जाणवलं की काही लोक म्हणायचे, सर 20 रुपये झालेत, आमच्याकडे 15च आहे. तर मी ठीक आहे म्हणतो, चालेल, काय हरकत नाही, कारण मला तेवढं 15 रुपये सुद्धा थोड्या अंतरासाठी जर मिळत होते ते माझ्या पेट्रोलच्या पेक्षा आणि मला जे मिळायचे त्यापेक्षा पण जास्त आहेत. त्याच्यातून मला असं वाटलं की आपण काहीतरी ह्याच्यातून थोडंसं वेगळं काहीतरी करावं. म्हणून आम्ही 2-3 रिक्षावाल्यांनी असा प्रयत्न केला की आपण ठीक आहे, आपण जर 3 प्रवासी जर आपल्या रिक्षामध्ये टाकले तर मीटरपेक्षा पण आपल्याला 2-3 रुपये जास्त मिळतात आणि प्रवासी पण बसच्याच पैशामध्ये जर 10 मिनिटात जात असेल, जसं की स्वारगेट कर्वेनगर असं आम्ही करायचो. हे कार्य करत असताना आम्हाला तिथले नगरसेवक राजाभाऊ बराटे यांनी सुद्धा आम्हाला खूप तिथं साथ दिली आणि असंच आम्ही आमच्या रिक्षाचं स्टँडचं नाव शेवटी जनसेवा रिक्षा ॲटो स्टँड असं ठेवलं होतं आम्ही. निश्चितपणे आपण सामान्य कुटुंबातून आलेले आहात. रिक्षा चालक म्हणून आपण या ठिकाणी पुण्यासारख्या शहरामध्ये काम करत होतात. परंतु मला सांगा की रिक्षा चालवण्याच्या पूर्वी आपली कौटुंबिक परिस्थिती काय होती? थोडं तुम्ही आमच्या प्रेक्षकांना जर सांगितलं की जेणेकरून त्यांना देखील यातून प्रेरणा मिळावी. नक्कीच. सर, मी पूर्वी रिक्षा चालवायच्या अगोदर मी कंपनीमध्ये कामाला होतो. प्रसन्न ट्रॅव्हल्समध्ये कामाला होतो. तिथून जेमतेम मला काय 1000-1500 असा सर्व जाऊन ओव्हर टाईम वगैरे कोण एवढा पेमेंट मला मिळायचा. त्यातल्या त्यात मी काम संपल्याच्या नंतर आपली स्वतःची रिक्षा असल्यामुळे मी 1-2 तास रिक्षा चालवायचो. तर 2 तास रिक्षा चालवल्याच्या नंतर मला असं जरा जाणीव झाली की 2 तासामध्ये जर आपण 60-70 रुपये जर मिळत असतील तर आपण नक्कीच जर जास्त जर ह्याच्यामध्ये जर आपण हे केलं तर नक्कीच आपल्याला थोडे जास्त पैसे मिळतील. मग त्या काळात मी कंपनीमध्ये एक 15 दिवसाची सुट्टी टाकली सर. आणि सुट्टी टाकल्यानंतर 15 दिवसात मी जे व्यवसाय केला रिक्षाचा की त्याच्यातून मला असं जाणून आलं की जर मला 1,500 ते 2,000 रुपये जर मला कंपनीमध्ये मिळत असेल आणि हे जर मला 15 दिवसात एक 3 ते 4,000 पण जर उत्पन्न जर जात असेल तर नक्कीच महिनाभर जर मी रिक्षा चालवली आणि त्यात जर जास्त वेळ जर मी हे केलं नक्कीच मला 7-8 हजार रुपये मिळतील. आणि तसे ते मला मिळाले सुद्धा. शेवटी सर मी कंपनीला रिझाईन दिला आणि स्वतःच आपलं काहीतरी करायचं म्हणून मी सर रिक्षा चालवायला सुरुवात केली. सर, निश्चितपणे आपलं कौतुक करायला पाहिजे की जेणेकरून कायमस्वरूपी आपण एका कंपनीचं एक नोकर म्हणून काम करण्यापेक्षा आपला स्वतःचा कष्टाचा आणि स्वाभिमानानं व्यवसाय असणारा निवडला आणि तो आपण पुढे चालू ठेवला. आणि आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे काही रिक्षा चालक तुम्ही एकत्र आलात आणि सामाजिक कार्यालय रिक्षाच्या माध्यमातूनच सुरुवात केली. मग त्याची सुरुवात करत असताना तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली? त्याचा कल्पना कशी सुचली तुम्हाला? सर, थोडक्यात कल्पना अशी सुचली की हे जे आपण जे करतोय, चला ठीक आहे, आज आपण बसच्या प्रवासात आपण पॅसेंजर वाहतूक करतोय, हे करतोय, तर असं वाटलं की चला आपण कुठेतरी ह्याच्या पलीकडे जाऊन अजून काहीतरी वेगळं सामाजिक कार्य केलं पाहिजे. तर सर त्यावेळेस मला जे वेल्डिंगचं वगैरे ITI माझा झाला होता, तर मी त्यावेळेस मग म्हणलं आपण थोडं मोठं काम घेऊया असं वेगळं. ते काम करत असताना जर असं वाटलं आपलं अजून दुसरं काहीतरी सामाजिक कार्य करायचं, त्याच्यातून नक्कीच आपण मोठं सामाजिक कार्य करू शकतो, एक रिक्षा प्रवासीच्या व्यतिरिक्त वेगळं काहीतरी. सर असं करत असताना मी मग पहिले वेल्डिंगचे कामं करत गेलो. त्याच्यानंतर मला बांधकाम वगैरे मिळत चालली थोडी छोटी. त्याच्यातून मला जे पैसे मिळायचे मला असं वाटायचं हवा आज मला 10,000 जर मिळाले जास्त त्यातले नक्कीच 2,000 आपलं कुठेतरी एक सामाजिक कार्यासाठी आपण हे करावं. सर त्या माध्यमातून मी आमच्या उत्तमनगर गावच्या शाळेत जिल्हा परिषद आहे आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची शाळा आहे, ह्या दोन्ही शाळेला मी दरवर्षी 15 ऑगस्ट 26 जानेवारीला तिथल्या जे गरजू विद्यार्थी असतात त्यांना सर मी युनिफॉर्म, वह्या, पुस्तके हे कंपल्सरी मी त्यांना देतो. आवर्जून महिन्यातून 3 चक्कर तरी मी दोन्ही शाळेमध्ये मारतो सर.
निश्चितपणे आपलं खरं कौतुकच करायला हवं. कष्ट करून काम करून तुम्ही समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो यासाठी काम करता. आता मला सांगा इंगळे सर, की समस्त गावकरी संघ जो आपला आहे, किती सदस्य आहेत आपल्या संघाचे? सर आमच्या याचे फक्त 9 सदस्य आहेत. हं. तर 9 सदस्य आम्ही जे खरेच जे पुनर्वसनामध्ये आमच्या गावचे काय जे अवहेलना झाली थोडक्यात, म्हणजे असं म्हणता येणार नाही आपलं स्वतःचं हे करून घेण्यापेक्षा, पण जे नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये आमची कोंढवेची दुधाणवाडी असं आमचं जे गाव होतं ते 1950 साली ते पुनर्वसित बाहेर केलं. पण पुनर्वसित केलं नाही, फक्त देखभाल आणि दुरुस्तीसाठी आम्हाला ती फक्त जागा दिली. त्याच्यानंतर शासनाचं आमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं. त्यावेळी सर्व लोक आनाडी होते आणि ते फक्त आपलं रोजंदारी केली तर घर चालायचं असा विषय असल्यामुळे काय झालं सर, की ह्या बाकीच्या राजकीय क्षेत्रात कोणाला त्यात जाता आलं नाही, की आपल्या गावचे काय झाले काय नाही हे काहीच त्यांना करायला जमलं नाही. तर हे माध्यम सर आमच्या गावचे जे होते सरपंच ते 20 वर्षापूर्वी सरपंच गावचेच होते आणि ते पण काय आपलं जाऊन येऊन काही कामधाम करून ते करायचे, त्यामुळे त्यांना क्षेत्राला काही जमलं नाही. त्याच्यानंतर आमच्या गावाच्या व्यतिरिक्त जे 2 सरपंच झाले ते 25 वर्ष होते. आता ते गावचे काही असल्यामुळे जसे की थोडंसं राजकीय त्यांना थोडंसं अवघड वाटेल, पण ते गाव त्यांचं प्रॉपर हे नसल्यामुळे त्यांनी काही गावाकडे जास्त लक्ष दिलं गेलं नाही, की जेणेकरून आमच्या गावचं पुनर्वसन व्हावं असे प्रयत्न केले गेले. त्यांनी बिलकुल प्रयत्न केले नाही. मग असं आम्हाला कुठेतरी खटकलं. म्हणून आम्ही एक साधारण 1.5 वर्ष झालं आम्ही आमच्या समस्त गावकरी संघ समिती असं आम्ही एक स्थापन केली, रजिस्टरही केलेली आम्ही ते. त्याच्या माध्यमातून असं वाटतं की आपण चला गावासाठी काहीतरी करावं. आणि हा आम्ही 9 जणांनी एकदम स्वतःहून ठामपणे गेलो की ठीक आहे, आता आपलं गाव कॉर्पोरेशन जरी घेत असेल तरी काही हरकत नाहीये, पण कॉर्पोरेशनमध्ये गाव जातंय, पण आमच्या गावाला जर असा स्वतंत्र पुनर्वसित असं गावाचा दर्जाच नाहीये, तर अशी आम्ही मागणी पण केलेली आहे. पेपरमध्ये आमची बातमी छापून आलेली आहे. आम्ही त्या बातमीच्या आधारे असं केलेलं आहे की मागणी केलेली आहे शासनाकडे की आम्हाला आमच्या गावाचा स्वतंत्र दर्जा देऊन आम्ही पुनर्वसित आहे असं तुम्ही आम्हाला दाखवा. तुम्ही फक्त आम्हाला देखभाल दुरुस्तीसाठी जे आम्हाला दिलेले प्लॉट जे आहेत ना, आम्ही त्याच्यामध्ये समाधानी, तर ठीक आहे त्यावेळेस समाधानी होतो, पण आता जर आम्ही पूर्णपणे प्रत्येक लोकांच्या तिथं जागा हे 8-8, 10-10 एकर गेले असतील आणि त्यांनी आम्हाला पूर्णपणे भूमिहीन केलेलं आहे. तर आम्ही समस्त गावकरी संघाची अशी मागणी करतोय की सरकारचा नियमच आहे की एखाद्या शेतकऱ्याला पूर्णपणे तुम्हाला भूमिहीन करता येत नाहीये, तर त्या अनुसरण सरकारने आम्हाला थोडी ना हे फुलना फुलाचे पाकळे म्हणून जरी समजा आम्हाला अर्धा एकर 1 एकर जरी आम्हाला जागा जरी दिली तर नक्कीच आम्ही त्याच्यामध्ये शेती करू आणि पुढील विकास नक्कीच आमच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून आम्ही पुढे नेऊ, हा आमचा ध्यास आहे. निश्चितच विजय इंगळे सर आपल्या लढ्याला यश येईल असं मगाशी सुद्धा आपल्याला म्हटलं मी. आता मला सांगा की आपण एक समस्त गावकरी संघ स्थापन करून आपल्या ग्रामस्थासाठी आपण लढत आहात. मला सांगा या व्यतिरिक्त आपण अजून काय काम करतो आपला संघ? सर आमच्या एकतर नदीपात्रामध्ये पूर्वी कचरा टाकला जायचा सर, त्याच्यासाठी मी एवढा लढा दिला. साधारण माझ्या मते 8 ते 10 वर्ष मी त्या कचऱ्या संदर्भात एवढा लढत होतो. त्याच्यामध्ये मला आमचे गणेश भाऊ राऊत यांनी पण मला सहकार्य केलं की मामा तुम्ही गावच्या पातळीवर राहून तुम्ही ह्याच्यात काही हे करू शकत नाही, तर तुम्ही काम करा, आपला पक्ष आहे प्रहार जनशक्ती पक्ष, तुम्ही याच्यामध्ये या, त्याच्या माध्यमातून तुम्हाला अजून काही ना काहीतरी पुढे तुम्हाला चांगल्या व्यक्ती भेटतील, त्याच्यावर तुम्हाला एक बेस मिळेल, त्यांच्या आधारे तुम्ही काहीतरी गोष्टी करू शकता. तर नक्कीच मी त्यांना दुजरा दिला, म्हणजे ठीक आहे तुम्ही जर माझ्यावर आहात तर मी एक आहे, तुम्ही एक आहे, असून एकाला एक आपण जर चांगले असे सर्व जर एकत्र भेटत गेलो तर नक्कीच आपण पुढे गावचा विकास करू. त्या माध्यमातून मी कचरा हा अक्षरशः कॉर्पोरेशन हे करून कॉर्पोरेशन सुद्धा जर ते कचरा टाकत होते तर मी अक्षरशः तिथे 1 आठवडाभर स्वतः थांबवून तिथले आमचे ग्रामस्थ 4-5 जण मिळून तो कचरा पूर्णपणे थांबवला आणि त्याला पूर्णपणे यश आलं. आज तिथे लोक पूर्णपणे नाव काढतात की मामा तुम्ही हे केलं. आज माझी ओळख आमच्या गावामध्ये विजय मामा इंगळे अशी ओळख आहे माझी, म्हणजे सर्वजण मला मामा म्हणतात, पण मला मामा तुम्ही हे केलं खूपच छान केलं आमच्यासाठी, कारण तो कचरा जाळला जायचा आजूबाजूच्या 15-20 सोसायटीमध्ये, तो कचरा आपल्या कचऱ्याचं धूर प्रदूषण ते जायचं आणि लोक अक्षरशः सर्दी खोकला असे आणि हे व्हायचे. तर मी शासनाला एवढी दखल घ्यायला लावली की शेवटी त्यांनी येऊन तो तिथला तो कचरा अक्षरशः तो बंद केला. निश्चितच आपल्या प्रत्येक लढ्याला यश येत आहे, आपल्या पुनर्वसनाच्या सुद्धा लढ्याला यश येईलच. मला सांगा विजय इंगळे सर की मग आपण रिक्षा चालक, त्यानंतर सामाजिक कार्य, आता आपण थोडक्यात सांगितलं की प्रहार जनशक्ती पक्षाकडे आपण ओढला गेलात, आता थोडक्यात माहिती दिलीच. हो सर. मग आपल्याकडं पुणे जिल्ह्याचं कार्याध्यक्ष पद कसं आलं आणि कसं तुम्ही आता पक्षीय कार्य वाढवत आहात?
तर ह्याच्यामध्ये आमच्या गणेश भाऊरावतांचा खूप सहयोग ह्याच्यामध्ये आहे, की त्यांनी सांगितलं आपले आमदार बच्चूभाऊ कडू हे अपंग आणि रुग्णांसाठी सारखी नेहमी हे असतात, झटत असतात. आणि त्यांनी चांगल्या प्रकारे सर्व कामावर मी पाहिले, त्यांचे बरेच कार्यक्रम वगैरे असे टी व्ही चॅनलवर आपल्या माध्यमातून पाहिले. तर मला असं वाटलं की नक्कीच जर एक व्यक्ती सर्वसाधारण घरात राहून जर एवढं सर्वांची मदत जर करत असेल तर आपण पुरेपूर आहोत की ह्या गोष्टी सुद्धा आपण त्यांच्या प्रेरणेने जर आपण जर काही गोष्टी करता आल्या तर सर नक्कीच मी जे पूर्वी रिक्षा नाही का जे प्रवासी वाहतूक जे करायचो याच्यामध्ये, तर सर मी आत्ताच एक वर्ष झालं एक रिक्षा नवीन रिक्षा घेतली. ते आमदार बच्चूभाऊ कडू आणि माझ्या दोघांच्या सहयोगाच्या हिशाने हे बाबा 24 तास मोफत सेवा आपल्या कुठलाही रुग्ण असो किंवा अपंग असो त्यांना आपण देण्याचं घोषित पण केलं आणि तशी आपण रिक्षा चालू पण केलेली आहे सर. याच्यात कोणत्या भागामध्ये आता ही रिक्षा चालते? आता सध्या सर आपली रिक्षा हे उत्तम नगर, कोंडवे, शिवणे, कोपरे ह्या भागातून चालू आहे. तरी सुद्धा असं आम्हाला शक्यतो बाहेरचे कॉल कुठून आपल्याला येत नाहीत, येतात तर तेवढ्या त्याच ठिकाणचे येतात आणि आपण त्यांना पुरेपूर केव्हाही 24 तास त्यांनी आपल्याला फोन करून आपण त्यांना ती सेवा उपलब्ध करून देतो. आता मला सांगा की काही रुग्ण आहेत, काही अपंग आहेत, जर काही ना आपल्याशी संपर्क करायचा झाला तर आपल्या त्याचा मोबाईल नंबर काय आहे? हो सर, मी मोबाईल नंबर माझ्या रिक्षाच्या मागच्या बाजूला मी लिहिलेला आहे. तरी सुद्धा मी पुन्हा एकदा सांगतो, तरी काय नव्हतं 820 821 22 46 ह्याच्यावरती आपण कधीही कॉल करू शकता. आपल्याला जास्तीत जास्त एक 15 मिनटं वाट पाहावी लागेल. जरी माझा ड्रायव्हर अवेलेबल नसेल तर मी स्वतः येऊन आपली सेवा करायला तयार आहे. निश्चितपणे आपलं खरं तर कौतुक करायलाच पाहिजे, कारण अपंगांची आणि रुग्णांची खूप हेळसांड होते. हो नक्की. अशा वेळेस मी सांगतो आपण धावून जाता, हे खरंच आपल्या कौतुकाची गोष्ट आहे आणि आपल्या खरं तर त्या संघटनेचं सुद्धा कौतुकच केलं पाहिजे. आता मला सांगा विजय इंगळे सर, आपल्या नावातच विजय आहे, तुम्ही हार मारणार नाही कुठल्याच गोष्टीमध्ये. नक्की नक्की. तर मला सांग की आता जो प्रहार जनशक्ती पक्ष आहे आपला आता, त्याच्या माध्यमातून आपण सामाजिक कार्य कसं करणार आहे आणि पक्षीय भूमिका काय असणार आहे आपली भविष्यातील? सर माझी पक्षाची भूमिका अशी राहील की नक्कीच मी आमदार साहेबांना आमच्या भागात आलेले ते माझी भेट पण झालेली आहे. पण थोडंसं कसं आहे, आता ह्या स्टेपला राहून मी जे करतोय अजूनही मला याच्यापेक्षा पुढे जाऊन काम करायची इच्छा आहे माझी. पण ह्याच्यासाठी मला आमदार साहेबांची खूपच मदत लागेल याच्यामध्ये. ठीक आहे, आता आगामी आमच्या गावच्या काही निवडणुका जाहीर केलेल्या आहेत, तर नक्कीच मी भविष्य आमदार साहेबांशी संपर्क साधून किंवा आपल्या पक्षामार्फत मला जर तिकीट जर मिळालं तर नक्कीच मी कुठेही काही न करता चांगल्या मार्गाने आतापर्यंत करत आलं ह्याच्यापेक्षाही जास्तीत जास्त काम करण्याचा माझा उद्देश राहील आणि पक्षाच्या वाढीस पूर्णपणे मदत करेल मी. निश्चितच विजय इंगळे साहेब, आशा करण्यास हरकत नाही, कारण आपण जमिनीवरचे कार्यकर्ते आहात, सामान्य माणसासाठी लढणारे कार्यकर्ते आहात. सामाजिक कार्य तर आपण करतच आहात, राजकीय कार्य देखील आपण चांगल्या प्रकारे कराल आणि पक्ष आपली दखल घेईल, आपल्याला तिकीट मिळेल आणि समाजासाठी आपण रात्रंदिवस झटून निश्चित विजय आपण मिळवाल आणि लोकांची सेवा कराल, अशी जनप्रवास पुणे लाईव्हची अपेक्षा. आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.